जाणार आहोत पुढच्या आणि महत्त्वाच्या बातमीकडे। बातमी आहे निलेश लंकेंसंदर्भातली। निलेश लंके, शंभूराज देसाई, जरांगेंच्या चर्चेतून तोडगा निघेल असा विश्वास आहे असं निलेश लंकेंनी म्हटलेलं आहे। जरांगेंच्या उपोषणावर तोडगा काढून विषय थांबवला पाहिजे असं निलेश लंके यांनी म्हटलेलं आहे। मनोज जरांगेंच्या उपोषणावर खासदार निलेश लंके यांची प्रतिक्रिया आहे। इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्या असं निलेश लंके यांनी म्हटलंय। दरम्यान शंभूराज देसाई आज दुपारी मनोज जरांगेंची भेट घेणार आहे। जरांगे पाटलांनी गेल्या अनेक दिवसापासून महिन्यापेक्षा अनेक वर्षापासून आरक्षणाच्या बाबतीत जो लढा उभा केलेला आहे त्याला यश अद्यापपर्यंत आलेलं नाही। म्हणून आज सरकारमार्फत शंभूराजे जात आहेत। मी खऱ्या अर्थाने आशावाद व्यक्त करतो की आता काहीतरी कुठेतरी तोडगा काढला पाहिजे आणि हा विषय थांबवला पाहिजे। आमचं तर पहिल्या दिवसापासून माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याचं म्हणणं आहे की कुठल्या समाजाचं आरक्षण न काढून घेता, कुठल्या समाजाच्या आरक्षणाला न धक्का लावता जरांगे पाटलांना त्या ठिकाणी न्याय दिला पाहिजे, मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे।